सकाळी सकाळी अंगणात बाहेर येते तर असं मस्त फुलं उमललेली बघा. अगदी फुलं बघून ना खरं सांगते मन इतकं प्रसन्न झालं होतं का नाही. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर हे फुलं जे बघून आज एवढं मन प्रसन्न झालं होतं आणि 2-3 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मग काय लगेच फुलं कट करून घेतली आहेत. मला पूजा वगैरे करायची होती. त्याला म्हणलं स्वामींना फुलं वाहूया. तर 3 केशरी कलरचे आणि 1 लाल कलरचं असं फुल होतं बघा. तर फुलं वगैरे कट करून आली. आत येऊन बघते तर काय सगळा घर सगळा पसारा झाला होता. चला मला आता हे एक-एक करून ना सगळा पसारा आवरून घेऊया. इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं असं पसारा झालं होतं. रेशन वगैरे आलं होतं बघा. तर ते सगळं मला एकत्र ठेवायचं होतं. आणि दुपारी जेवायला येताना का नाही बापूने असं मस्त जांभळं आणली होती. आता जांभळं खायचं पण इतकं इतकं फायदेशीर आहे ना, खरं सांगते भरपूर असं औषधाला वगैरे चालतात. शुगर, साखर कोणाला काय असेल ना, तर ते हेचंच औषध बघा उपयोगी पडतं. तर आणि शरीराला पण आपलं जांभळं खाल्लेलं ना, खरं सांगते खूप चांगलं असतंय. तर आता संध्याकाळचे बघा 7:15 वाजलेले आणि इकडं माझं दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. दिवाबत्ती वगैरे करून घेतली तर अजून स्वयंपाक बनवायचा, अजून चहासुद्धा बनवलेला नाही. तर दिवसभर असं चालू होतं माझं काम, हे काम झालं की ते काम. आणि आत्ता ना गिरण वगैरे चालू करायचे आज. एक 4-5 दिवस झालं गिरण बंदच होती. तर दळणं पण यायला लागले ते 1-2 2-3 दळणं आलेले आहेत. तर माऊली पण बाहेर गेल्या 25-4ला आणि अक्षता पण गेली होती. तर आज अक्षतेचा बड्डे करायचा आहे बघा. तर आज परवा दिवशीच अक्षतेचा बड्डे होता. पण आता हे सगळं पसारा वगैरे काढल्यामुळं काय करता आलं नाही, इतका राडा होता आणि वेळ पण माऊलीच्या पप्पांना वेळ पण नव्हता अकलूजला जायला, केक वगैरे आणायला. दिवसभर त्यांचं पण काम चालू होतं. तर आता केक आणलेला आहे माऊलीच्या पप्पांनी, अक्षताने म्हणजे तिच्याच आवडीचा केक आणलेला आहे. तर फ्रीजमध्ये ठेवला आहे बघा. एक केक आणलेला आहे. प्रत्येक वेळेस जसं आणतो आपण तर त्याच पद्धतीचा तिचा आवडीचा केक आहे. अलीकडनं पोरांना आईस भरपूर आवडतं आहे. आणि तसं बघायला गेलं तर माऊलीचं ना एकदम फेवरेट आईस केक आहे. चला आता एकदम साधं सिंपल बड्डे करायचा आहे तिचा. गेल्या वेळेस पण केलं नाही आणि मी काय गिफ्ट आणले तिच्यासाठी तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. आणि अगोदर मला स्वयंपाक वगैरे बनवायचा. आता माऊलीचे पप्पा येतील त्यांना चहा बनवायचं सगळ्यात अगोदर. आणि चहा पिल्याना बघा दिवसभर इतकी दगदग होती. इतकं म्हणजे असं इकडून तिकडून केलेलं असते. थोडंसं चहा वगैरे पिलं तर फ्रेश वाटतं. अगोदर मला चहा बनवायचा आहे, त्याच्यानंतर स्वयंपाक बनवायचा आहे आणि अक्षरशः आपल्या बड्डे करायचा आहे. तर माऊली बाळना 25-4ला गेलेलं. तर बाळा त्यासाठी काय आणलं वडापाव. तर कालसुद्धा वडापाव खायचा होता आणि आज वडापाव खायला का वाटले आहे ना. आजसुद्धा माऊलीना वडापाव खायला आणलेलं आहे. तर आपल्या इकडं ना मी दूध गरम करायला ठेवले शेगडीवरती. तर आता माऊलीचे पप्पा आले गिरण चालू करते. मग शेगडी बंद करावं लागेल मला आणि गॅसवरती स्वयंपाक करावा लागेल ना. जरा जास्त वेळ लागले मला देवपूजा करायला. देव वगैरे सगळे स्वच्छ घासून घेतली मी. तर स्वच्छ देव वगैरे घासून घेतले. जरा बरेच दिवस झालं घासले नव्हते देव. सकाळी घासून घेतले आणि अगदी 2-3 गुलाबाचे सकाळी फुलं भेटले होते ते पण वाहिले. माऊली बाळाने ना असं मस्त गरमागरम बघा वडापाव आणलेला होता. भरपूर वडापाव आणलेले सगळ्यांसाठी आहे ना माऊली. सगळ्यांसाठी एकट्यासाठी तू एकट्या वडापाव खाणार आहे एवढं. या सगळे वडापाव खायला. बोलू सगळ्यांना वडापाव खायला. तर दिदीला दी आणि समीक्षाला दी वडापाव आणि तू पण खा. सगळ्यांना दी. अक्षराचा बड्डे पण साजरा करायचा होता बघा मला. आणि आज अधिक मास, आज उद्यापासून ना अधिक मास चालू होते म्हणून आजच ना असं मच्छी फ्रायचं बेत होतं आज. आता महिनाभर ना असं काही बनवायचं नाही बरं का. आणि सहसा सहजी मी मासं काही कधीच बनवत नाही, पण आज आता बऱ्याच दिवसातून ना मासं बनवायला घेतलं. अगदी इतकं मोठं मोठं मासं होतं ना, तर भरपूर असं. आणि इकडं वाटण वगैरे करून घेतलेलं. जेवढं जे काय मसाले लागतात ना तेवढं मी अगोदर साईडला घेऊन ठेवते. मीठ, तिखट, मिरची, जे काय असेल ना मसाले आपले कच्चे मसाले वगैरे. तर नॉनव्हेज वगैरे बनवायचं म्हणलं तर अगोदर सगळं साईडला ठेवते. आणि असं बघा आता माझं चाललं होतं हे मिठाचं फ्राय करायचं. तर तिखट वगैरे अजिबात घातलं नव्हतं. आत्यांना बापूंना अजिबात तिखट लागत नाही, तर हे असं मग मिठाचं फ्राय करायचं चालू होतं. आणि एकदम साधी सोपी सिंपल पद्धत आहे माझी. तर तुम्ही सुद्धा नक्की करू शकता. जेवढं साधं सिंपल असेल ना ते छान लागतं. आणि असं
जसं की बघा खाणं असो किंवा वागणं असो जेवढं साधं सिंपल असतं ना तेच चांगलं असतं. तर अशा पद्धतीच ना मच्छी फ्राय करून घेतली आणि आत्यांचं तिकडे चाललं होतं भाकरी बनवायचं. तोपर्यंत आपलं अक्षूचं ना म्हणलं चला केक कट करून घेऊया. तर तिनं तिच्या मैत्रिणीनं हे काय साधी सिंपल एकदम तयारी केली. केक वगैरे आणला होता तिच्याच आवडीचा. आणि ही जी गिफ्ट आहे बघा, तर मी पैंजण अगोदरच तिला आणून ठेवलं होतं. तर म्हणलं अगोदरच आणून ठेवावं, परत 2-3 दिवस झाले ना होत नाही. खरंच माऊलीच्या पप्पांना कधी भाडं असतं, कधी नसतं आणि कधी मला वेळ नसतो. शेवया वगैरे बनवायच्या असतात तर असं. आणि माऊलीने ना भरपूर असं बिस्किटचं पुडं वगैरे दिलं होतं. बापूंनी त्याला आणून दिलं होतं. आणि तिच्या मैत्रिणी वगैरे आल्या होत्या. आपलं साधं सिंपल बर्थडे चालला होता. मज्जा मस्ती करत आता ह्याचा काय आवाज मी बंद केला बरं का. पोरी इतकं मज्जा मस्ती करत होत्या तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत. मग केक वगैरे कट केला. आणि मी काय जे गिफ्ट आणलं होतं बघा आता तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच. काय झालं त्याचं आणि काय नाही. तर नक्की शेअर करते कसलं पैंजण आणलं होतं. तर तिला 1 वर्ष झालं ना पैंजण नव्हतं होतं पण ती काही घालत नव्हती. मग तिला छोटंसं पाहिजे होतं. तेच आणलं आणि असं केकची बघा मज्जा मस्ती चालू आहे तिच्या मैत्रिणींची. तर मी बोलली की अजिबात नाच करू नका केक कारण चेहऱ्याला वगैरे लावायचं सगळं खराब व्हायचं. तसं काही करू नका म्हणलं. आणि असं आता तिच्या मैत्रिणी काही व्हिडिओमध्ये येत नव्हत्या, पण असं म्हणलं थोडासा व्हिडिओ शूट केला त्यांचा पण. तर हे बघा अशी अशी मज्जा मस्ती चालली होती. आता आपल्या अक्षुला 7व्या महिन्यातली, तर तिच्या मैत्रिणी असं तिला चेष्टा वगैरे करत होत्या. ती 7व्या महिन्यात जन्मली बघा. तर असं तिची चेष्टा मस्करी चालली होती. आता सकाळी ना दुसऱ्या दिवशी शुभ सकाळ सगळ्यांना. तर सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि हे बघा देव वगैरे घासून घेतली. आता माऊलीला तिचा मामा माझ्या बहिणीचा मुलगा न्यायला येणार होता. तर आता आपलं अक्षूचं पण चालू होतं की मी पण जाणार आहे. मी पण असं तिचं थोडंसं रुसली होती आज सकाळी-सकाळी. आणि आपलं असं कोवळं ऊन पडलेलं. रात्रीच बघा मिशन आणि गिरण जोडून ठेवलेली माऊलीच्या पप्पांनी सगळी व्यवस्थित करून. तर आपलं रात्रीचे जे काही दळणं होते ना ते 2-3 दळून ठेवले होते रात्रीच आणि सकाळी म्हटलं तर गरा आला होता मला शेवया बनवायला. गहू आलेलं गरा आणि दोन्ही मिक्स गव्हाचं पीठ, गरा आणि फक्त गरा आणि फक्त गहू पण असं पण आलं होतं. 3 प्रकारच्या शेवया पण बनवायच्या होत्या. आणि सकाळी-सकाळी का नाही चहा बिस्किट खाल्लं होतं माऊलीनं आणि अक्षतानं. तर म्हणलं चला आज माऊलीच्या पप्पांचं पण शनिवार आहे आता सगळं सकाळी स्वयंपाकाचा काय घाट घालायला नको. ज्यावेळेस भूक लागेल ना त्यावेळेस करता येईल म्हणलं स्वयंपाक आपलं सकाळी-सकाळी असं कोवळं ऊन पडलं होतं असलं वातावरण झालं आणि अख्खा घर सारा पसारा होता. आता बघल तिकडं पसारा आता किती दिवस लागते मला हे पसारा आवरायला का नाही थोडं-थोडं करून. दररोजचेच कामं चालू आहेत. आता गवताला पण नाही जास्तीत जास्त करून एक 15-20 दिवस झाला बापूच आणत असतात गवत. आणि इकडं आपलं डाळ मुगाची डाळ ना मी शिजात टाकली होती सॉरी. चला अजून आता शेवया वगैरे बनवून घ्यायच्यात मला. हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळची ना 8:30 8:30 पावणे 9 वाजत आलेले आहेत. तर चला कपडे वगैरे तसेच एकदा भांडे वगैरे घासली आणि स्वयंपाक म्हटलं तर आज स्वयंपाक ना फक्त अगदी थोडासा स्वयंपाक वरण भात करायचे फक्त आणि माऊलीच्या पप्पांचा उपवासच आहे आज. तर थोडंसं बघा काम राहिलं तर सकाळी माऊलीच्या पप्पांनी थोडं काम आवरलं. रात्री गिरण जोडलेली ना तर 2-4 दळणं आले ते दळून घेतले. परत आता इकडं ना थोडंसं इथं बघा सिमेंट वगैरे लावून घ्यायचं आहे. थोडंसं माल लावून घ्यायचं आहे आणि शेवया वगैरे बनवायच्या. तर सकाळी ना दोघी तिघींच्या शेवया आल्या होत्या. तर बायका वाट बघत होत्या माझं आमचंही कधी काम आवरतंय. त्यांना शेवया बनवायच्या होत्या ना. तर मला सारखं दोघी तिघी जण विचारत होत्या झालं का नाही झालं का नाही झालं का सांग लगेच. तर हे असं ऊन पडायला लागले सकाळचं म्हणलं चला आता कपडे वगैरे धुवून घेऊया आणि आपलं शेवया बनवायला सुरुवात करूया. आणि माऊलीच्या पप्पांना ना त्या दिवशी बनवलेलं मी पापड वगैरे तळून दाखवणार आहे तुम्हाला. वेपर्स बनवायचं राहिले माझं अजून तसेच बटाटे राहिलेले तर वेपर्स म्हणलं तळूया. तर सकाळी का नाही माऊलीनं चहा वगैरे खाल्ला चहा बिस्किट वगैरे खाल्लं आहे अक्षताने पण. आणि आज जरा अक्षू रसली बरं का. तर तिला ना माझ्या बहिणीचा मुलगा न्यायला येणार आहे माऊलीला. तर माऊली जाणार आहे बघा मावशीच्या मामाच्या गावाला. तर तिचं म्हणणं आहे मला पण जायचं मी पण जाणार आहे. तर दोघांना लावलं ना दोघं गेले तर आम्हाला करमत नाही असं होतं आहे. त्याच्यामुळे एक जणालाच लावायचं नेहमी इथून मागं नेहमी प्रत्येक वेळेस अक्षतात जात असते माऊली कधीसुद्धा जात नाही. तर माऊलीचं म्हणणं आहे की ह्यावेळेस मी जाणार आहे आणि मी निवांत राहतो मम्मी मी निवांत राहतो आणि मी जातो असं माऊली म्हणतोय. आता बघू आता आज किंवा उद्या येईल. तर मी तर त्याला म्हणले उद्याच ये आज काही नको. आज उद्या आल्यानंतर ना माऊली जाईल मग एक आठवडाभर 10-12 दिवस जाणार आहे माऊली. नंतर ना मग आणायला जावं लागेल माऊलीला. तसा भरपूर पसारा पडलाय घरात घर सगळे आवरायच्यात. तर आता हे सध्या ना आता आता थोडंसं एक 10-12 दिवस अजून पाऊस वगैरे सुरू झाला आहे तोपर्यंत सीझन आहे शेवायचं म्हणलं चला अगोदर शेवायचं बनवून घेऊया.
कारण हे आपलं दररोजचेच काम आहेत. पाऊस वगैरे सुरू झाला तरी घरातली कामं करता येते. आणि गवताला पण एक 4-5 दिवस झालं ब्रेक दिलेला आहे. माझी तब्येत पण बरी नव्हती ना, त्याच्यामुळं आता जे गवत आहे एकच शेळी राहिलेली, जे गवत आहे तेच वापरत टाकते मी शेळीला. चला मग काय अशा शेवया बनवायला घेतल्या बघा. तर तोपर्यंत आत्या आल्या होत्या शाळेतनं. हे असं झालं तसं झालं, आत्यांचं मला सांगायला चालू होतं. आणि थोडंसं ना ढिल्लं मी बांधलं होतं बघा ही दोरी. एक दोघी ताईंचं म्हणणं होतं बघा, ताई आता 4-5 दिवस झालं पत्र वगैरे सगळे काढलेत ना, तुझं गिरण बंद असेल आणि शेवया पण बंद असलेल्या होत आहे. नक्की दोन्ही पण बंदच होतं आणि काय करता येत नव्हतं. सगळं उघडं वागडं होतं, सगळे धूळ वगैरे सगळी इकडची तिकडची उडत होती, त्यामुळे काही करता येत नव्हतं. आणि बायकांचं बघा असं यायचं चालू होतं माझ्याकडे, शेवया करते का नाही, कधी करते, का बंद केली असं विचारायचं चालू होतं. पण असं मुलं सांगितलं त्यांना पण हे असं काय. आणि सकाळी या शेवया आल्या होत्या. तर आत्यांचं माझ्यासोबत ना थोडंसं गप्पा वगैरे चालू होतं. हे असं झालं तसं झालं, तर एवढ्या छान शेवया येत होत्या का नाही. आता हे जे शेवया आहे बघा, थोडंसं निम्म गहू आणि निम्म गव्हाचं पीठ आणि थोडासा गरा. आज मला 3 प्रकारच्या बनवायच्या होत्या शेवया. मग काय अगोदर हे बघा एवढ्या छान मस्त शेवया होत्या त्या, अगदी मोकळ्या आणि सुटसुटीत शेवया होत्या. आता हे जे डब्बा आहे ना त्याच्यामध्ये गहू आलेले आहे. आता ते गहू मला दळायचे बघा, दळून वगैरे करायचे. आता पीठ मळायला इतका वेळ लागतो, तुम्हाला सांगितलं मी मागच्या व्हिडिओमध्ये, भरपूर असं वेळ लागतंय. आणि शेळी का नाही आजारी पडल्यापासून बघा डॉक्टरांनी सांगितलं होतं आतमध्येच बांध. आणि एका ताईंचं पण म्हणणं होतं की ताई एवढं ऊन पडतंय, शेळी आतमध्ये बांधत जा. तर आतच बांधायला जसं नवीन शेड केले ना, शेड जसं की नवीन झाल्यापासून ना शेळी मी आतच बांधते बघा. आणि इतकं शेळी गवत वगैरे काही सुद्धा खात नव्हती. मी इतकं तिला असं इतकं कष्ट करून ना तिला मी असं नीट केलेलं आहे बघा. डॉक्टरांना बोलवून औषधं, गोळ्या वगैरे, इंजेक्शन, परत तिला सकाळी गुळाचं पाणी वगैरे इतकं तिची मेहनत घेते ना. आणि मुक्या जनावरांना एवढं सगळं केलंच पाहिजे, कारण त्यांना बोलता येत नाही, काय नाही. तर अगोदर बघा दळून वगैरे घेतली आणि दुपारी जेवायला येताना का नाही बापूने असं मस्त इलायची चिंचा आणल्या होत्या. आता कोणाकोणाला आवडत बघा इलायची चिंचा, आणि त्याच्यासोबत अशी मस्त जांभळे आणलेली. जांभळं पण अगदी कुळकुळीत होते. संध्याकाळी का नाही शेवया वगैरे करून सगळं काम आवरून बघा, अमावस्या असल्यामुळे बाळूमामाला गेलो होतो, ते बाळूमामाच्या मंदिरात. आणि तिथं आरती वगैरे चालू होती. आम्ही जातोय का नाही, पण थोडासा उशीरच झाला होता घरी जायला. आणि घरी पण थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे उशीर झाला आम्हाला तिथं जायला. आरती चालू झाली होती, असं थोडी का होईना आम्हाला आरती भेटली तर खूप छान वाटलं. इतकी गर्दी होती ना बापरे, काय सांगायलाच नको. दर्शन तर घ्यायला तर माहीत नाही आता किती वेळ लागतो आणि किती नाही. अक्षरशः इतकी गर्दी होती आणि इतकी ढकलाढकली. आणि मला तर असलं हे बघा जमत नव्हतं, इतकं गरम होत होतं ना. आणि माऊलीचं तर म्हणणं होतं, मम्मी आपण लांब थांबूया, साईडला थांबू. तर थांबलो होतो आम्ही रांगेत. म्हणलं ज्यांना काही गडबड असली ते जातील आणि ज्यांना काही गडबड नाही ते थांबतील. इतकी गर्दी होती. मग काय आम्ही शांत थांबून बघा रांगेत थांबून दर्शन घेतलं. असं म्हणलं एक दिवस देवासाठी, घरी काही भरपूर असं काम असते, तिथून मला येऊन परत स्वयंपाक पण करायचा आहे. पण मी अजिबात गडबड काही केली नाही. तर एवढे छान मंदिर वगैरे सजवलं होतं का नाही, खूप छान असं. आणि उन्हाळा असल्यामुळे इतकं गरम तर होत होतं ना, भरपूर असं. बघल तिकडं गर्दी आणि इकडं काही लोकांचं प्रसाद वगैरे खायचं चालू होतं. जे काही लोक लवकर येतात बघा त्यांचं दर्शन वगैरे घेऊन होतंय. आणि ज्यावेळेस आरतीच्या वेळेसच येतात ना त्यांचं काही होत नाही. तर आमचं पण असं, माझं तर नेहमीच असं होत असते. तर आम्ही थांबलो होतो रागेत. आता आपला माऊली बाळ थोडंसं व्हिडिओ शूट करत होता. आता माऊली बाळाचं का नाही कुठं का जाईना असं चालूच असतं, आगाऊपणा खोडे हे तर चालूच असते. अक्षूला यायचं होतं पण अक्षू नाही काय आली. माऊली आला आणि रिक्षात पण जागा नव्हती ना. माझं पण अचानक ठरलं, मनात नसताना सुद्धा अचानक ठरलं. मग असं आलो आम्ही पण. आणि आता दर्शन घ्यायचं म्हणलं तर हे बघा एक तासभर ना असं चालू होतं. आम्ही रांगेत थांबलोय का नाही, तर माऊली बाळाची बघा किती मज्जा मस्ती असं चालू होती आगाऊपणा. संध्याकाळी येऊन का नाही परत डाळ कांदा, चपाती, आमरस आणि तोंडी लावण्यासाठी ना असं मस्त बॉबे तळलेल्या माऊलीच्या पप्पांचा उपवास होता. तर असा बेत होता, या सगळी जेवायला.